नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत. आपण सर्वच जाणतात की महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इलेक्शन म्हणजे लोकसभेचं वातावरण आहे आणि 5व्या टप्प्याचं म्हणजे शेवटच्या टप्प्याचं आज मतदान महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात होत आहे. यात महाराष्ट्रातनं अनेक गंभीर बाबी आणि त्रुटी समोर येत आहेत. यामध्ये इलेक्शन म्हणजे निवडणूक अधिकारी यांच्यावर बोट दाखविले जात आहेत, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि त्यानंतर भाजपावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक निवडणूक अधिकारी काम हे संथ गतीने करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. खरं तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी केला आहे आणि तो आरोप भाजपासहित निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर केला आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की नक्की हे सगळा प्रकार काय आहे आणि त्यात तथ्य आहे का. मुळात जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान चालू आहे आणि महाराष्ट्रात मुंबईसह हे मतदान होत आहे. खरं सकाळी 7 वाजल्यापासून मतदाते मतदान करण्यासाठी बाहेर पडले. सुरुवातीला उत्साह होता, म्हणजे जसजसे घड्याळ पुढे सरकलं तसतसे अनेक प्रकरणे समोर आली. अनेक ठिकाणी मतदारांना 2 ते 3 तासात रांगेत उभं राहावे लागले, तर काही ठिकाणी ईव्हीएम बंद होते आणि त्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी ईव्हीएम बंद होते त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्या बंद पडलेल्या ईव्हीएम मशीन्स दुरुस्त करता येत नव्हत्या. आणि मग काय सुरुवात झाली संशयाला, आणि या संशयामध्ये तसं तथ्य आहे, तसा मुद्दा आहे आणि तोच महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही हा मांडत आहोत. आणि तो म्हणजे महाराष्ट्रात वोटिंग कांड. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तमाम जनतेला विचारत आहोत, आपल्यालाही असंच वाटतंय का की महाराष्ट्रात वोटिंग कांड झालं आहे. आणि आपण ज्या परिसरात राहतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहतात आणि ज्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं होते आहे त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला आहे की ज्यामध्ये मशीन्स बंद आहेत, तर कुठे निवडणूक अधिकारी कर्मचारी बिघडलेली मशीन दुरुस्त करता येत नाहीयेत, तर काही ठिकाणी अनेकांना अनेक तास लाईनीत उभं राहावे लागले आहेत. सुरुवातीला आपण जाणून घेऊया मुंबईतील म्हणजे पवई स्थित असलेल्या हिरानंदानी भागात जवळपास 2 ते 3 तास ईव्हीएम बंद होती. त्यामुळे अनेक तासांपासून नागरिक खोळंबले. ज्यांना मतदान करायचं होतं, जे उत्साहाने मतदानाला आलेले ते नागरिक खोळंबले. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले भाऊजी देखील संतापले. भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी मुंबईतील पवई हिरानंदानी भागातील प्रकार उघडकीस आणला. पवई हिरानंदानी भागात खरं तर सकाळपासून राडा सुरू होता. त्या भागात 2 तासापासून मतदाते खोळंबले होते. बंद पडलेले मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलेच आहे. किंबहुना ते मतदान खोळंबलेलंच होतं. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आज सोडल्याने गोंधळ अजून वाढला. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला. मतदान बंद असताना लांडेंना आज सोडलंच कसं असा सवाल त्यांनी विचारला. पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी जवळपास दुपारी म्हणजे 12च्या सुमारास दिली. त्यानंतर तासभराने ईव्हीएम मशीन रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की ईव्हीएम मशीन्स बंद असण्याच्या तक्रारी अनेक ठिकाणाहून येत होत्या, तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या बंद पडल्या त्याची दुरुस्ती देखील करता येत नव्हती किंवा त्या रिप्लेस करताना अनेक अवधी जात होता, अनेक तासांचा अवधी जात होता. आणि तसाच प्रकार मुंबईतील पवई स्थित भागात झाला. मात्र त्यानंतर 1 तास जवळपास उलटून गेला, अजूनही मतदान तिथे झालेलं नव्हतं. अभिनेता आदेश बांदेकर तसेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता केदार शिंदे यांच्यासह अनेक जण किंबहुना शेकडो लोक मतदानासाठी ताटकळले असल्याचे सांगितले. त्यांनी सामाजिक माध्यमांचा देखील आधार घेतला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले की सर्वांना समान न्याय हवा. कोण सेलिब्रिटी, कोण मतदार असे काही नसते. मतदारांना 4-4 रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यापेक्षा गतिमान मतदानाची व्यवस्था केली असती तर चांगले झाले असते. लोकांचा उद्रेक आहे हे सर्वांना माहीत आहे. मतदानाचे वेळीच नियोजन होणे गरजेचे होते. काही मतदान केंद्रात
खूप गर्दी आहे तर काही मतदान केंद्रे रिकामी पडली आहे। हा प्रकार पाहून रणनीतीचा भाग होता की काय असा सवाल आणि अशी शंका मनात येते। हा प्रकार होतोच नाही तोच बीड आणि बारामतीमध्ये देखील बोगस मतदानाच्या तक्रारी पुढे आल्या। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा आरोप केला, तसेच कारवाईची मागणी केली। तो आरोप होता, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की बोगस मतदान म्हणजे नागरिकांनो समजून घ्या की एकीकडे बोगस मतदान, दुसरीकडे काही ठिकाणी एकाच मतदार केंद्रात भरमसाठ लाईन, तर दुसरीकडे काही मतदार केंद्रामध्ये ओस पडलेली गर्दी आणि काही ठिकाणी मशीन्सच बंद पडल्या, त्या रिप्लेसही होत नव्हत्या। किंबहुना रिप्लेस होण्यासाठी खूप तासांचा अवधी जायचा खरं तर काही वेळेला त्या मशीन्सच दुरुस्ती झाल्या नाही, त्यामुळे अनेक तास लोक केवळ उभी होती की आम्ही कधी मतदान करणार। महाराष्ट्रात 5व्या टप्प्याचे मतदान खरं तर पार पडत होते। यावेळी खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कुठलंही इलेक्शन असो, लोकसभा असो, विधानसभा असो किंवा नगरपालिका महानगरपालिकांचे इलेक्शन्स असो, पैसे वाटल्याचे आणि मतदारांवर दबाव आणण्यात आल्याच्या अनेक आरोप आणि घटना समोर येतात। खरं तर यावेळी खूप भयानक प्रकार होता। यावेळी सगळ्याच लोकप्रतिनिधींनी पैसे वाटल्याचे चित्र हे समोर येत होतं। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आरोप करत होती तर कधी भाजपा देखील आरोप करत होती। जसं की शरद पवार असतील, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खुद उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा आदेश बांदेकर असतील, तसंच भाजपातर्फे कपिल पाटील यांनी देखील असे आरोप केले की बोगस मतदान भिवंडीमध्ये होत आहे। आपण या सर्व प्रकरणावर खरं तर महाराष्ट्रात वोटिंग काउंटच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रातील तमाम जनता हे सगळं नीट ऐकते आहे आणि समजून घेते आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या काही घटना लोकसभेच्या निवडणुकीत घडल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीत, कारण महाराष्ट्रात काही महिन्यांनी किंबहुना लगेचच कमी अंतराच्या फरकाने महाराष्ट्राच्या विधानसभा लागणार आहेत, तसेच महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका देखील उंबरठ्यावर आहेत। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचे, मतदारांवर दबाव टाकल्याचे, बोगस मतदानाचे आणि मशीनच्या दुरुस्तीचे असे महत्वाची कारणे समोर आली आहेत। बीड असो किंवा बारामती असो, मतदानात पैशांचा गैरवापर आणि काही व्यक्तींकडून नागरिकांवर दबाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला। राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे करण्यात आला। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी बीड आणि बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला, तसंच या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली। यावेळी शरद पवार म्हणाले, बीड, पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी ठिकाणी मतदान बऱ्यापैकी शांततेत पडलं। महाराष्ट्रात कधीच पैशांचा वापर झाला नव्हता, यावर्षी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला। बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री 2 वाजता एक बँक उघडी होती आणि तिथून पैसे वाटप होत होते। हा प्रकार घडला आहे, असं कधीच झालं नव्हतं आणि काही ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी पहिल्यांदाच घडल्या। बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झालं आहे आणि खरं असल्याचं शरद पवार यांनी सांगितले। बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकार देखील झाला। बोगस मतदान करणे, लोकांना मतदान करू न देणे हे देखील प्रकार घडले। पुणे जिल्ह्यात देखील असे प्रकार पाहायला मिळाले। यामागे जो आहे त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे असा आग्रह शरद पवार यांनी केला। पुढे शरद पवार यांनी सांगितले की निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सध्या त्यांची अडचण होत आहे। निवडणूक आयोगाच्या सध्याच्या भूमिकेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली। शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोग सध्या असे काही निर्णय घेत आहे की त्यामुळे अडचण होत आहे। आमचा पक्ष काढून घेतला, आमचे चिन्ह काढून घेतले आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं। मात्र आम्ही यंदाच्या निवडणुकीत आम्ही सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आम्ही स्वतः 48 पैकी 10 जागा लढवत आहोत। आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही जसं तुम्हाला सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 13 जागांसाठी आज मतदान होत आहे। जसं मुंबईतील पवई या क्षेत्रात ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला, तसाच प्रकार बोरिवलीमध्ये देखील बघण्यात आला। अनेक भागात मतदान यंत्रात बिघाड झाला होता, काही भागात मतदान यंत्रही बिघडली होती। लोक तासनतास लांबच लांब रांगेत उभे राहून मतदानाच्या संधीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे समोर येत होते आणि उत्साही असलेले नागरिक निरुत्साहीच्या मोडमध्ये जात होते। म्हणजे
जो प्रकार पवईमध्ये घडला तोच प्रकार मुंबईतल्या इतर ठिकाणी देखील घडत होता आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी सारख्या शहरामध्ये देखील घडत होता। या सगळ्या प्रकरणात आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या। मतदान जिथे होतं त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि व्हीलचेअरची सोय असते। दुर्दैवाने मुंबईतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि व्हीलचेअरची सोय नव्हती। त्यामुळे अनेक तास रांगेत उभे असलेले लोक निवडणूक आयोगाकडे मतदानाची वेळ वाढवा अशी विनंती करत होते आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष, यांनी देखील ती मागणी उचलली आणि निवडणूक आयोगाकडे मतदानाची वेळ वाढवा अशी विनंती केली। मतदानाच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे आणि काही ठिकाणी संशयाची सुई येत असल्यामुळे, संशयाचा वास येत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील प्रहार केला। यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा वेग मंदावल्याबद्दल चिंता व्यक्त केली। याशिवाय मुंबईतील बोरिवलीतील अनेक भागात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे, जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं की लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जे नागरिक बोरिवली मतदारसंघात किंवा बोरिवलीच्या परिसरात सकाळपासून रांगेत उभे होते त्यांची पाळी जवळपास दुपार झाली, म्हणजे जवळपास 12 वाजल्याच्या सुमारास देखील आली नव्हती। या प्रकरणी शिवसेना उद्धव गट नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। बोरिवली, मुंबईतील अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये देखील बिघाड झाला होता। खरं तर या सगळ्या प्रकारावर जसं आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत की संशयाची सुई किंवा संशय घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली। संतगतीने मतदान होत असल्याने निवडणूक आयोगाची तक्रार कोर्टात करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले। उद्धव ठाकरे संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप त्यांनी केले। यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मतदान केल्याशिवाय घरी न जाण्याचे आवाहन केले। पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की आपण अशा वेळी भेटतोय की महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या 1 ते 1.5 तासांमध्ये थांबणार आहे। सकाळपासून उद्धव ठाकरे यांनी विविध भागांची माहिती घेतली। मतदारांमध्ये खूप उत्साह होता आणि आहे। निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला 10-10, 12-12, 15-15 मेसेजेस जात आहेत मतदान करा म्हणून। त्याप्रमाणे मतदार उतरलेले दिसत आहेत, खूप गर्दी देखील दिसत आहे। पण निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय, अशी भूमिका आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे। या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदान संत गतीने होत असल्याची तक्रार केली आहे आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाला दुजोरा दिला। देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई तसेच परिसरात संत गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणावरून येत असल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यात तातडीने लक्ष घालून मतदानाचा वेग कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे। त्यानंतर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी संत गतीने होत असलेल्या मतदानाबाबत शंका उपस्थित केलेली आणि निवडणूक आयोगाकडे संशयाचे बोट दाखवले। त्यानंतर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले। ते म्हणाले, आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले आहे। पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केला आहे। निकालानंतर बहुधा उद्धव ठाकरे यांना पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे ते आतापासूनच तयारी करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे फडणवीस म्हणाले। पुढे फडणवीस म्हणतात, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा। 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील त्या प्रत्येकाला मतदान करता येते, त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका। जसं आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं, मुंबई असेल किंवा महाराष्ट्राचा इतर भाग असेल, म्हणजे बीड असेल, बारामती असेल, तसाच ठाणे जिल्ह्यामध्ये असलेले भिवंडी या परिसरात देखील बोगस मतदान झाल्याचे समोर येत होते। यावेळी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी देखील असेच गंभीर आरोप केले आहेत। काही मतदारसंघामध्ये बोगस मतदाते येऊन मतदान करत आहेत, त्यांना वेळीच अडवा अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली। एकूणच आपण बघितलं की कुठे ना कुठे पाणी मुरतंय, संशयाची सुई कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेवर होते। अशा प्रकारचा संशय येणं किंवा घेणं हे काही महाराष्ट्राला आणि देशाला नवीन नाही की पैसे वाटणं, नागरिकांवर दबाव टाकणं, बोगस मतदान करणं हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चालू आहे। मात्र एक गोष्ट तेवढीच खरी
की या वर्षीच्या निवडणुकांमध्ये आम्हा पैसा ओतला जाणार होता, आम्हा पैसा पुरवला जाणार होता, बोगस मतदाते तयार केले जाणार होते, हे मात्र खरे आणि त्याचाच प्रत्यय वारंवार येत होता. आता प्रश्न असा की या सगळ्याचा सूत्रधार कोण आणि नक्की यांचा उद्देश काय होता? महायुतीला म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना जिंकवण्याचा की इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जिंकवण्याचा? आता हे येणारा काळ ठरवेल की किती बोगस मतदान झाले, किती तथ्य आहे, किती प्रकरणे बाहेर येतात आणि काय कारवाई होते. तर जेव्हा जेव्हा देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा हा प्रकार अगदी सामान्य प्रमाणात होत असतो. कारवाईच्या नावाने ठणठण गोपाळा असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर महाराष्ट्र आणि देशाला खूप आधीपासून लोकसभा निवडणुकीदरम्यान अमाप पैशांचा अपव्यय होणार, बोगस मतदान होणार याबाबत सतर्क केलं होतं. मात्र तरीही दुर्दैवाने हे सगळे प्रकार घडले. त्यामुळे हा सगळा जाणून बुजून तर प्रकार केला गेला नाही ना असा संशय येतोय. आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जनतेला हेच विचारत आहोत की आपल्याला देखील असाच संशय येतोय का की हा सगळा प्रकार हा जाणून बुजून केला आहे का? आपल्याला काय वाटतं हे आम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.